हॅलो एव्हरीवन. तर मी आज तुम्हाला देणार आहे माझ्या रूमची टूर. ओके, तर या 4x4च्या खोलीसाठी मी 8,000 रुपये देत असते. ओके, पैसा बोलता है. एवढी आमची रूम आहे. इथे आमचे दोघींचे कबड आहेत. इथे इचा कबड आहे. इथे एक वॉशरूम आहे. ही आमची बाल्कनी आणि ही आमची विंडो. तर या छोट्याशा स्टोर रूम मध्ये आम्ही तिघीजणी राहत असतो. हा माझा बेड आहे, हा अनुषाचा बेड आणि हा लीलाचा बेड. आता तुम्ही म्हणसाल हे 2 बेड का चिटकवून ठेवलेत आणि हिला का वाळीत टाकलंय. तर हिला काय वाळीत बेड टाकलेलं नाहीये. आमचे तिघींचे बेड जुळवले तर ही मधली कुठून बाहेर निघणार ना. आणि या बेडवरचा राडा बघून असं नका समजू की ही किती उकुरीडात राहते, कारण हा राडा माझा आणि लीलाचा आहे. कारण ती गेली घरी आणि तिचा बेड आम्ही यूज करतो. कारण जर कोणी घरी गेलं ना, तिथली सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे त्यांचा बेड आम्हाला यूज करायला भेटतो. जसं की हिचा बेड आम्ही यूज करतोय. हे दोन्ही माझे ब्लँकेट कशी तिच्या बेडवरती पसरलेली आहेत. ही लीलाची खायची प्लेट आहे, तिने असं कुठेतरी टाकली माझ्या बॅगवरती. ही माझी बॅग, हेडफोन्स लिटरली, हे सुद्धा आहे, ब्रश, चावी. हे बघा असं, हे बघा हे मध्येच कुठून काय आलंय. तर हे असं उकरड्यावर राहिल्यासारखं आम्ही राहत असतो, कारण आमच्या रूम मध्ये ठेवण्यासाठी जागाच नाहीये. जसं की तुम्ही बघू शकता, हे बघा एवढं कुठतरी अशी स्पेस दिली आहे आधीमध्ये, त्यात पण आमचे एवढे सामान असतात. कुठे ठेवणार आहे. याच्यामध्ये आम्ही थोडेसे ड्रायफ्रुट्स वगैरे ठेवले आहेत. याच्यामध्ये थोडीशी द्राक्ष आहे, ते द्राक्ष याच्यामध्ये ठेवली आहे. डिमार्टच्या बॅगेमध्ये ओट्स, चिया सीड्स वगैरे असले हेल्दी गोष्टी, ते तुम्ही नका बघू, लेट इट बी. आणि हे माझं बेडशीट आहे. आता हे बेडशीट मी खाली का टाकले म्हणून हे जज करू नका. ओके, तर या माझ्या बेडवरती माझं सकाळी ओट्स करायचं चालू होतं आणि चुकून त्या ओट्स मधलं पाणी याच्यावरती सांडलं. तरी देवाच्या नशिबाने याच्या खाली असं ते रबर आहे, त्याच्यामुळे ते पाणी बेडमध्ये शिरत नाही, म्हणून तरी बरं झालं. ते बेडशीट तर पूर्ण ओलं झालं म्हणून मी तिथे टाकून दिलं. म्हटलं उद्या त्याला धुवायला वगैरे येईल म्हणून मी तिथे ते टाकले. नाही तर मी तशी खूप स्वच्छ आहे, तुम्हाला नाही माहिती. आणि ही आमची 4x4 वाली उकिरड्याची रूम थोडीशी फुला पानांनी सजवलेली आहे, जसं की तुम्ही बघू शकता. आणि आम्ही हे असलं काय म्हणतात त्याला, हे झुंबर थोडं शो साठी. आणि सहसा तुम्हाला मुलींच्या रूम मध्ये काय भेटतं, मेकअपच्या गोष्टी, लिपस्टिक, काजळ, ड्रायर्स, हेअर स्ट्रेटनर, अशा गोष्टी भेटतात. पण तुम्हाला आमच्या रूम मध्ये असलं कुठेच काय भेटणार नाही. तुम्हाला दाखवते मी आमच्या रूम मध्ये काय भेटणार. आमच्या रूममध्ये अशा गोष्टी भेटणार. खेळणे भेटतात लहान मुलांचे, ते आहेत स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी. प्लस हे मासा काय म्हणतात, सॉरी, तर ते जे बर्फात काय असतं, पेंग्विन आहे काय, असं टुन्नू उड्या मारत जातात, ते हे असल्या गोष्टी भेटणार. आणि आमच्या रूममध्ये ते प्लास्टिकचा साप नसतो का, इकडे तिकडे टाकल्यावर लोक भितात, तसला तो साप पण होता. तर मला तो सापडत नाहीये, पण तो साप पण होता माझ्याकडे. आम्ही असं लोकांवरती प्रँक करण्यासाठी तो यूज करायचो. असल्या प्रकारच्या फालतू गोष्टी माझ्या रूममध्ये भेटतात. पण एक गोष्ट आहे, वायोलिन. तर हे काही माझं नाहीये, मी एवढी मल्टी टॅलेंटेड नाहीये, पण ते लीलाच आहे. पुन्हा इथे कॅरम आहे, तो पण तिचाच आहे. अशा गोष्टी ती आणून ठेवते, पण कधी वापरणार आहे काय माहिती. कॅरम, वायोलिन वापरण्यापेक्षा ती या अशा गोष्टी वापरत असते. तर इथं आम्ही सगळं असं युजफुल सामान ठेवलेलं आहे. खाली इथं थोडंसं जे जास्त यूज होतं ते सामान ठेवलेलं आहे. इथं थोड्या लागणाऱ्या गोष्टी आहेत ते इथं ठेवलेलं आहे. आणि याच्यावरती मग कमीत कमी लागणाऱ्या गोष्टी, जसं की तुम्ही बघू शकता, बुक्स, नोटबुक्स वगैरे, अशा ज्या गोष्टी थोडक्यात लागतच नाहीत अशा गोष्टी इथं ठेवल्या. आणि कोणाचा बर्थडे वगैरे आला ना, तर आमच्याकडे असं खूप सारं सामान येतं. त्याच्यामध्ये मग आम्ही डेकोरेशनसाठी पाठीमागे पानं, फुलं, अशा गोष्टी आणत असतो. तर मग आम्ही इथे असं लावले ना, तरी असं लावत असतो. इथे पण तुम्ही बघू शकता, विंडोला लावले, हे असं लावत असतो. त्याचा काहीतरी यूज पण तर झाला पाहिजे ना नंतर. पण बऱ्यापैकी आम्ही जर कोणाचा बर्थडे झाला, जर आता या महिन्यात कोणाचा बर्थडे असेल आणि 2 महिन्यानंतर अजून कोणाचा तरी बर्थडे येणार असेल, तर आम्ही माझ्या बर्थडेला जे सामान आणले ते आम्ही व्यवस्थित ठेवतो आणि 2 महिन्यानंतर पुन्हा तेच सामान यूज करतो. मी कुठे कुठे अशा नोट्स लावलेल्या तुम्हाला दाखवते. कम हेअर आउटसाइड द रूम. इथं पण एक लावलेली आहे, हँग ओनली डेली क्लॉथ्स हिअर. आणि या चुका तर सहसा माझ्याकडूनच होतात, पण मी फक्त दिखाव्यासाठी ते लावलेत. आणि अजून एक लावली लिटरली वॉशरूम मध्ये, वेट, कीप वेसल क्लीनर्स अँड पेस्ट इनसाइड. आता वेसल क्लीनर आणि पेस्ट मी इथे ठेवायला लावली होती, पण तिथं कुणीच ठेवलं नाही, कारण आमची पेस्ट असते इथे. कुणी माझं ऐकतच नाही यार. आणि ही मी आहे. आम्हाला असं बॅग वगैरे ठेवायला कधी जागा पुरत नाही, तर आम्ही जिथे कर्टन्स वगैरे हँग करतो ना, तिथेच अशा बॅग्स अडकवून ठेवतो. ऍक्च्युली या बॅग अशा फक्त लीलाने अनुषा वापरतात, मी काही अशा वापरत नाही, कारण मला अशा बॅग घेऊन चालताच येत नाही. मी आपल्या अशा जे आपण स्कूलला घेऊन जातो ना, अशा प्रकारच्या बॅग्स वापरत असते. काय करणार, लहान आहे मी अजून. आणि ही आहे आमची बाल्कनी. हे आम्ही थोडेसे प्लांट्स वगैरे ठेवलेले आहेत. आणि लिटरली लीलाने इथे पेन पण लावलेला आहे, कारण याला थोडासा झाडाला थोडासा सपोर्ट मिळावा म्हणून तिने इथे पेन लावलाय. पण त्या पेनला फक्त मेथीची भाजी, तिने एक मेथीची भाजीचे ते दाणे जे असतात ना, ते टाकले होते, तर त्याला असं पेनाला अडकून बसलंय. आणि बाकीचं झाड तर खूप मोठं झालंय.
तर मम्मीने मटकी दिली होती मला करण्यासाठी, पण त्या मटकीत पूर्ण किडे पडलेत म्हणून मी इथं ठेवलंय. ते आमचा छोटासा संसार आहे. हे याकडेच आम्ही लिटरली 3-4 दिवसांपूर्वी पालकची भाजी केली होती, पण ती धुवायची राहिली म्हणून ही अशीच पडली. आणि इथे असे आम्ही थोडेसे जे धुवायचे कपडे ते ठेवतो. तर ही अशी होती माझ्या रूमची टूर, आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी स्टे ट्यून अँड सबस्क्राईब. बाय.